आज परत एकदा मी रेल्वे स्टेशनवरनं ब्लॉग करते. माझ्या प्रत्येक ब्लॉगची सुरुवात एका रेल्वे स्टेशनवरनंच असते, पण प्रत्येक वेळेस वेगवेगळं रेल्वे स्टेशन असतं. आज आम्ही आलो आहोत विक्टोरिया स्टेशनला आणि हे पण छान आहे. लिव्हरपूल स्ट्रीट स्टेशनसारखंच मोठं आहे आणि वरती असं छान ट्रान्सपरंट रूफ आहे, त्यातनं उजेड येत असतो, त्याच्यामुळे ना अजून मोठं वाटतं स्टेशन. खूप एकदम छान मस्त पिकनिक फील येतो त्याच्यामुळे. तर आज आहे शनिवार आणि आता उन्हाळ्याचे शेवटचे काही दिवस उरले. आज हवा चांगली आहे, बरी आहे. म्हणजे आज आम्ही चाललो आहोत एका नेचर ट्रेलला, जो एका जंगलातनं जाणार आहे. किंवा जंगल जरी खूप नसलं तरी तिथे असं खूप अशी गवताची कुरणं आहेत, द्राक्षांचे मळे आणि अशा जाणाऱ्या पायवाटा आहेत, नदी आहे. खूप म्हणजे कधी असं केलंच नाही, आम्ही पहिल्यांदाच करतोय. तर त्याच्यासाठी ट्रेन पकडायला आम्ही विक्टोरिया स्टेशनवर आलो आहे. अनेक ट्रेन्स बदलून आमच्या घरापासनं, म्हणजे इथनं आम्हाला एका खेड्यात जायचं आहे. त्या खेड्याचं नाव आहे लेदरहेड. तर इथून त्या खेड्यात जायला जेवढा वेळ लागतो, 1 तास मला वाटतं, त्याच्याहून जास्त वेळ आम्हाला आमच्या घरनं इथे पोचायला लागला आहे. आणि त्याच्याहून जास्त तिकीट आम्हाला इथे पोचायला लागलं आहे, इथनं जेवढं लागणार आहे त्याच्यापेक्षा. आणि 10 किलोमीटरचा ट्रेल आहे. तर ती पण आमच्यासाठी एक ॲडव्हेंचरच आहे की असं वर खाली 10 किलोमीटर, सरळ रस्ता नाही आहे, असं चालायचं आहे. आणि चालतो आम्ही बऱ्यापैकी इथे, पण 10 किलोमीटर ॲट अ स्ट्रेच. आणि शिवाय नंतरचं घरी जायचं चालणं वगैरे, स्टेशनपर्यंत यायचं चालणं, असं सगळं मिळून 10पेक्षा बरंच जास्त होईल. बघूया किती दमतो आम्ही. शमिका काही खूप उत्सुक नाही आहे यायला, पण घरी कुठे तिला एकटीला ठेवणार म्हणून आम्ही तिलाही पकडून आणलं आहे सोबत. आणि लेदरहेडला सुरू होणार आहे. आणि डॉर्किंग नावाचं एक खेड आहे, तिथपर्यंत आम्हाला चालत जायचं. म्हणजे असं प्लॅन आहे आणि प्लॅन बी नाही आहे. नेहमी असतो आमच्याकडे, पण आज फक्त प्लॅन आहेच आहे. कारण एकदा ते चक्रव्यूहासारखं, एकदा त्या रस्त्याला लागलो की मग वापस नाही वळता येणार, किंवा मध्ये काही एक्झिट नाही आहे. ते पूर्ण ट्रेल पूर्ण करून त्या खेड्यापर्यंत जाऊन मग तिथनं ट्रेन पकडायची पुढची. असं आहे. मध्ये एक कोंबले नावाचं स्टेशन लागणार आहे, वेस्ट कोंबले. खूपच थकलो तर 8 किलोमीटरवर ते स्टेशन आहे, तिथनं आम्ही लंडनची ट्रेन घेऊ शकतो परतीची. अदरवाईज मग डॉर्किंगपर्यंत जायचं आहे. आता ट्रेन यायला आहे 20 मिनटं आहे वेळ, म्हणून आम्ही इथे बसलो आहोत विक्टोरिया स्टेशनवर. काल शमिकाचा पहिला दिवस झाला आहे शाळेचा. आणि हे स्टेशन इथे छान त्यांनी असे बसायची अरेंजमेंट केली आहे. आज आजी आजोबा लोक बरेच दिसत आहेत मला, किंवा आज्या असं 2 आज्या मैत्रिणी असंही बरेच दिसत आहेत. छान आहे बसायची अरेंजमेंट. आणि इतका मस्त उजेड येतोय स्टेशनवर की खूपच मस्त वाटतंय त्याच्यामुळे. आणि इथे बसली आहे. हाय शमिका. मॅपमध्ये शमिका काहीतरी शोधते आहे. काय शोधते तू? अच्छा, दाखव कसं आहे, कुठून कुठे आहे. हे लेदरहेड आहे. इथनं वी गो टू वॉक असं. अच्छा, असा ट्रेल आहे. So are you excited about this adventure trail? I am, but I'm pretty sure I'm going to regret it. का? Because I'm going to be extremely tired. पण बाबूला तर माझी जास्त काळजी वाटते. बाबू कॉन्फिडंट आहे की तू करशील म्हणून. I hope so. आणि आम्ही सोबत खूप खायला घेतलंय, कारण माझ्या असं लक्षात आलंय की मी जर मध्ये खाल्लं नाही तर मी खूप लवकर थकून जाते. आणि ते स्टेशनवर अशी चालता कबुतरं पण दिसत आहेत आम्हाला मध्ये. हाय बाबू. आणि ह्याच्या पलीकडे आम्हाला जायचं आहे. ट्रेन लागायची अजून प्लॅटफॉर्मला. आता वाजले आहेत, किती वाजलेत आता? 10:30च्या आसपास झाले असावेत. आणि 10:55ची ट्रेन आहे आमची. असं आहे हे विक्टोरिया टर्मिनस. विक्टोरिया टर्मिनस तर मुंबईला आहे. विक्टोरिया स्टेशन. प्लॅटफॉर्मच्या आतमध्ये आलो आहे आम्ही. वाव, ही वेगळी ट्रेन आहे, वेगळ्या रंगाची आहे. ही आमची आहे का? असावी. किती सुनसान असतात ना प्लॅटफॉर्म. मला अजून सवय नाही झाली इतक्या कमी लोकांची. असं काहीतरी चुकल्यासारखंच वाटतं. असं वाटतं बरोबर आहे की नाही. ही जी लाल रंगाची ट्रेन आहे ही आहे गॅटविक एक्सप्रेस. गॅटविक विमानतळाला जाणारी. आम्हाला अजून 10 मिनिटं ट्रेन सुटायला.
बाबू ना लवकर डबा नाही ठरवत कशात बसायचं आहे. खूप वेळ लावतो. त्याच्या पसंतीस येतच नाही कुठला डबा लवकर. हा डबा सिलेक्ट झालेला दिसतो. आता आत गेल्यावरही बाबू खूप वेळ लावतो सीट सिलेक्ट करायला. यावेळेस लवकर झाली. पूर्ण डब्बा रिकामा आहे. फक्त आपल्या एकट्यासाठी ट्रेन जाणार आहे काही. पूर्ण डब्बा रिकामा आहे ट्रेनचा. इकडे काय आहे? इथे काहीतरी आहे, मी ते बघून येते. हा, इथे टॉयलेट आहे. टॉयलेटच्या इथे पण सीट्स आहेत बसायला. आणि हे डिसेबल्ड लोकांचं टॉयलेट आहे. आणि इकडे दुसऱ्या डब्यात जायचा दरवाजा आहे. ते पण सगळं रिकाम आहे. मला नाही आवडत एवढ्या रिकाम्या ट्रेनमध्ये बसून जायला. मला भीती वाटते. हे टॉयलेट आहे. खूपच भारी आहे बा. The next station is Clapham Junction. Please keep your bags and personal belongings with you at all times. सूचना सुरू झाल्या. ट्रेन कुठे If you जाणार see आहे, something that doesn't कुठे look थांबणार right, आहे report वगैरे. it to a member of staff. अक्षरशः सुनसान आहे. आज वीकेंड आहे बरं, तरी सुद्धा इतकी कमी गर्दी. 61015. शमिका, See it? हॅपी जर्नी. लेदरहेड स्टेशनला आम्ही उतरलो आहोत आणि आता आम्ही आमचा ट्रेल सुरू करणार आहोत. इथे बरेच लोक उतरले त्या मानाने. आणि इथली रेल्वे सिस्टीम बुडीत खात्यात चालली याच्याबद्दल मला अजिबात आश्चर्य वाटत नाही, कारण एवढी मोठी ट्रेन होती. आमच्या डब्यात हार्डली 10 लोक होते. त्याच्यामुळे असं म्हणजे खूपच काय म्हणतात त्याला, साहजिक आहे असं होणं. आता बाबू शोधतो आहे की आम्हाला कुठून जायचं आहे. शमिकानी बाहेर आलेल्या म्हटलं की आई हे बिलकुल लंडनसारखं नाही आहे म्हणून. इट इज नॉट ॲट ऑल लंडन ही आई, असा तिचा डायलॉग होता. आता कुठून सुरुवात करायची आहे बघतो आम्ही आणि ट्रेलला सुरुवात करतो. लेदरहेडचा मध्यवर्ती भाग आहे, टाउन सेंटर. इथे छोटेसे असे रेस्टॉरंट्स वगैरे दिसत आहे. पोस्ट ऑफिस आहे तिकडे, पण आम्हाला इकडे नाही जायचं आहे कारण आम्ही ट्रेलवर चाललो आहोत. त्याच्यामुळे आम्ही आता असंच टाउन सेंटरला वगळून पुढे जातो आहे चालत. जाता जाता हे रस्त्यात दिसलं. काही दुकानं खूप छान आहेत, अशी छोटीशी टुमदार. द प्रिन्सेस ॲलिस हॉस्पाईस नावाचं हे दुकान आहे. इथे सेकंड हँड वस्तू असतात कमी किमतीत विकायला ठेवलेल्या, आणि चॅरिटी करतात लोक आणि याच्यातनं मिळालेल्या पैशातनं ते देतात हॉस्पाईसला वगैरे, असं आहे. आम्ही लागलोय नेचर ट्रेलच्या रस्त्याला. वाटेत येताना आम्हाला एक पब दिसला, रनिंग हॉर्स नावाचा. अशी दंतकथा आहे की तिथे एलिझाबेथ वन एक रात्र राहिली होती. पूर आल्यामुळे तिला तिथे अडकून राहावं लागलं होतं. काहीतरी 1400 मधला वगैरे तो पब आहे. आणि खूपच शांत आणि एकदम छान रस्ता आहे हा. खूपच मस्त वाटतंय. अरे हे काय वा, एक छोटासा आम्हाला धबधबा म्हणा का काय ह्याला असा लागलाय. बाय द वे ही आहे मोल नदी, MOLE मोल. या मोल नदीच्या काठाकाठाने आम्ही जाणार आहोत. सुंदर धबधबा आहे. किती दिवसांनी वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकला मी. लंडनमध्ये थेम्स नदीचा असा आवाज येतच नाही. हिरवंगार आहे, इतकी शांतता आहे आणि कोणी नाही आहे आमच्याशिवाय इथे, पण तरी भीती वाटत नाही आहे. तर छान वाटतंय. आत्ता कुठे सुरुवात झाली आहे आमच्या वॉकला, असं आम्हाला बरंच जायचं आहे अजून पुढे. वाटेत तो धबधबा लागला. बाय द वे नेचर ट्रेलला मराठीत काय म्हणायचं मी विचार करते, पण मला काही
सुचत नाही आहे. नेचर ट्रेल असा मला अगदी चपखल बसणारा शब्द आहे का मराठीत? मला वाटत नाही असेल म्हणून. ट्रेल कंटिन्यूड. आणि ते खूप सुंदर ब्रिज सापडला आम्हाला. तिथे शमिका फोटो घ्यायला थांबली आहे. नदीच्या काठाकाठानी जातोय आम्ही. एखाद दुकट कोणतरी दिसतंय उलट्या दिशेने येताना. मोल नदी. मोल नदी आहे इथे, म्हणून या ट्रेलला मोल गॅप ट्रेल असं म्हणतात. का शांत आहे इथे, काय बोलू, काही बोलावं असं नाही वाटत आहे मला. आणि म्हणूनच मी शमिकापासून पण दूर दूर राहते, म्हणजे मग मला शांतता अनुभवायला मिळेल. छान पक्ष्यांचे आवाज ऐकू येत आहेत. शमिका तुला काही बोलायचं आहे? बोल. आता मी बोलत नाही. ओके. हो ठीक आहे अगं, इट्स ओके. शमिका आणि शंतनूचा फोटो सेशनचा प्रोग्राम सुरू आहे. दोघं मिळून तो शिकवतोय तिला आणि शमिका फोटो काढते. इथे खाली उतरू शकतो आपण नदीमध्ये? नाही, कारण आपल्याला पाय नाही ओले करायचे आहेत ना, थंडी वाजेल. नको. आता इथे एक टर्निंग पॉइंट आहे. आता मला असं वाटतं की सीन चेंज होईल थोडासा. नदीपासून आम्ही दूर जाऊ की काय. आम्हाला जाता जाता ही पाटी दिसली, म्हणून मग आम्ही बघितलं, तर आम्हाला खरंच घोडे दिसले. एक काळा पांढरा आहे आणि एक जो दुसरा आहे तो कबरी आहे. कबऱ्यानी अंगावर कपडे घातलेत आणि काळ्या पांढऱ्याचे इतके मस्त बेल बॉटम पाय आहेत. त्याच्या पायावर केस आहेत असं वाटतं बेल बॉटम आहे. आणि त्यांनी गाईकडनं डिझाईन उधार घेतलंय त्याच्या पाठीवर आणि पोटावर लावायला असं वाटतंय. आणि हा आमचा हॉर्स, आमचं शिंगरू आहे हे शिंगरू. आता मी या छोट्याशा रस्त्याने जाणार आहे. किती मस्त. ए बाई तू कुठून गेली? कारण बाबू इथनं जात होता, मी इथनं गेले. अच्छा. रस्ता दिसत नाही कारण रस्ता इतका अरुंद आहे. या दोघांमुळे तो झाकला जातोय. मी समोर जाऊ का थोडीशी? मला रस्ता पाहायचा. थँक्यू. कसला आवाज येतोय इथे? काहीतरी सुरू आहे, कटिंग बिटिंग. पण मस्त आहे ना रस्ता. अच्छा, कटिंग चाललंय. हा आवाज नसता तर अजून छान वाटलं असतं. आणि आता हा कुठे निघणार आहे रस्ता? हा निघणार आहे एका कुरणात. परत इथे घोडे दिसायला पाहिजेत कारण पाट्या दिसत आहेत. आता सॉरी इनसाइड जोक. सो आता आम्ही एका अशा टाईपच्या स्पॉटला आलो आहे जिथे देर इज टेबल्स लाईक धिस अँड दॅट, सो दॅट आता आम्ही थोडंसं खातोय. केक संपवले. आम्ही केक्स आणले होते. एक ॲव्हेंजर्सचा केक होता पण आम्ही तो संपवला आता. आणि आता आम्ही शेव खातो इथे. आणि मी चहाची ऑर्डर दिली आहे, त्याची वाट बघते चहा याची. हा विशफुल थिंकिंग. पुढच्या वेळेस मी आणणार आहे नक्की. अशा जागी आपण येऊ ना, थर्मासमध्ये चहा भरून आणणार आहे. आणि वाईल आई इज विशिंग फॉर चहा, आम्ही शेव खातोय.
and it's quite a nice spot actually. 25%, 20% through now. Oh, we're 20% through now. Oh, there's a nice spot there. We could go through there. आम्ही आता मोकळ्या मैदानात आलोय फॉर अ चेंज. आणि इथे त्यांनी लिहिलंय की इथे लाईफ स्टॉक आहे म्हणून. दूरवर आहेत गाई चरणाऱ्या, पण त्या दिसत नाही आहेत इथून. असं मोकळं मैदान. मगाशी इतक्या अरुंद अरुंद पायवाटेवरनं आम्ही जात होतो, तसं बदल म्हणून थोडंसं मोकळं मैदान छान वाटतंय. आता हे इथे संपेल समोर, मग तिथून पुढे काय आहे बघूया. मी चालत चालत आता इथपर्यंत आलोय. घोडे बिडे पाहिले. सो एक रस्ता इकडे जातोय आणि एक रस्ता इकडे जातोय. तर आम्ही या रस्त्याने चाललो आहोत. आता असं वाटतं की आम्ही जंगलात शिरणार आहोत प्रॉपर. आहेत मागे पुढे लोक एखाद दुकट सोबत, त्याच्यामुळे काही वाटत नाही. हो. फोटोग्राफी लेसन सुरू आहे. आणि ती झाडाला कसली तरी फळं आहेत. ही कसली फळं आहेत समजत नाही आहे. छडी छडी फळं लागली आहेत. आणि प्रॉपर आता जंगल सुरू झाल्यासारखं वाटतंय. आम्ही चढावावरनं चढत चाललो आहे आणि समोर ट्रेनचा आवाज येतोय. समोर कुठेतरी ट्रेन ट्रॅक आहे. मला इतकी उत्सुकता वाटते की पुढे काय असेल, पुढे काय असेल. पुढे एक पूल आहे, म्हणजे त्याच्यावरनं रेल्वे जाणारे रूळ आहेत. त्याच्यामुळे त्या रेल्वेच्या पुलाच्या खालनं आम्ही पुढे जातोय. खूपच मस्त वाटतं, एकदम बढिया. आमचा आता किती 25% ट्रेल पूर्ण झालाय आणि सो फार सो गुड. आत्तापर्यंत तरी मजा आली आहे. टेकडी चढून आम्ही वरती आलो आणि आम्हाला हे दिसलं. आणि शमिका म्हणाली, आई दिस इज एक्स्ट्रीमली महाबळेश्वर. आणि मला पटलं, खरंच आहे. महाबळेश्वरला असंच दिसतं सेम. इतकंच सुंदर दिसतं महाबळेश्वर, पण इतकंच सुंदर आहे. The view is worth the climb. हो ना. शमिकाला खूप इच्छा होती की ॲडव्हेंचरमध्ये, या नेचर ट्रेलमध्ये असं काहीतरी ॲडव्हेंचरस स्टफ आलं पाहिजे. हे काय आपण सरळ सरळ प्लेन चालतोय, काही मध्ये टेकडी नाही, ओलांडायला मध्ये छोटीशी नदी नाही, असं काहीच नाही. तर आम्हाला मिळाली एक टेकडी. आणि आता इथे दिसत नाहीये, पण इतकी सुंदर घर आहेत. एका घराचे 2 म्हणजे गेटचे मनोरे, गेटवरचे पांढरे इतके छान दिसत आहेत. हा रस्ता इतका छान दिसतोय असा वळून आलेला. आणि तिथे गायी चरतायत. एकदम असं DDLJ मध्ये जे स्वित्झर्लंड वगैरे दाखवलं ना, पिक्चरस्क, एकदम पिक्चरस्क. अजून एका सुंदर जागेवर आम्ही बहुतेक जातोय आता. परत एकदा रस्ता क्रॉस केला आम्ही आणि एका घनदाट अशा वाटणाऱ्या जंगलात शिरलोय. आणि इथे उतार आहे, त्याच्यामुळे मी स्पीडनी चालते. काहीतरी दिसलं शमिकाला. काय दिसलं? हां, वाव मस्त आहे. पण आता उतार आहे हो, त्याच्यामुळे मला फोन नीट धरता नाही येते, म्हणून मी फोन बंद करते. फायनली आम्हाला दिसलं कोणतरी अजून 4 पायाचे प्राणी. इथे शीप आहेत. खरं आम्हाला काही शीपचं नाविन्य नाही, कारण आम्ही रोजच बघतो मडशूट फार्मपाशी आमच्या घराजवळ. पण इथे मोठं कुरण आहे आणि मागे त्यांचं. शमिका बोलायला गेली त्यांच्याशी. गॉट टू गो. हो, आम्हाला खूप चालायचं आहे अजून. सॉरी, आम्ही काही तुमच्यासारखं बसलो नाही आहे नुसतेच गवत खाऊन. या रस्त्याने जायचं आहे आम्हाला. परत एकदा आता आम्ही झाडीतनं उघड्यावर आलोय. आणि व्हिडिओ दिसतंय का मला माहित नाही, पण या कुरणामध्ये खूप मेंढ्या आहेत, खूप मेंढ्या आहेत, शेकडोनी.
पांढरे पांढरे ठिपके दिसत आहेत आम्हाला हिरव्या गवतावर. आम्ही परत एकदा इथे त्यांनी एक ईटिंग अपॉर्च्युनिटी दिलेली आहे आम्हाला, कारण इथे आम्हाला टेबल्स दिसले आहेत आणि टेबल दिसल्याबरोबर शमिकाला लगेच भूक लागते. त्याच्यामुळे आता परत मांडा मांड होणार आहे. इथे एक टेबल आहे आणि इथे एक टेबल आहे, हे झाडाच्या जवळ आहे. आणि पलीकडच्या टेबलावर ज्या 2 बायका दिसत आहेत त्या ट्रेलवर आमच्या मागे पुढेच आहेत, त्या आणि त्यांचा कुत्रा. तर बरोबर आम्ही एकमेकांच्या सोबतीने एकमेकांशी न बोलता पण जातोय. आता काय खायचंय? लाडू. अच्छा, आता लाडू आहे का? मग अशी केक झाला, थोडंसं फरसाण झालं, आता आहे लाडूचा टर्न. इथे बऱ्यापैकी जवळने मेंढ्या पाहायला मिळत आहेत. आता इकडे दिसत आहेत बऱ्याचशा दूरपर्यंत. पुढूनही दिसतील कदाचित, कारण आता या मेंढ्यांच्या बाजूबाजूनीच आम्ही चाललोय या रस्त्यानी. तर डावीकडे माझ्या मेंढ्यांचं कुरण आहे आणि उजवीकडे इथे हे आहे. मला असं वाटतं की इथे शेती बिती का नाही करत हे? ते बहुतेक गाईंचं चरायचं कुरण ठेवलंय की काय माहित नाही, असं वाटतंय की कोणीतरी इथे पीस खोचून ठेवलंय या लाकडामध्ये. आणि अजून एक अशी काहीतरी वेगळीच काहीतरी गंमत पाहायला मिळाली, ती म्हणजे या तारेवर काहीतरी आहे. ते काय आहे ते कळत नाहीये. असं वाटतंय की ते कोश असतील कुठल्या तरी किड्यांचे वगैरे. असं हे असं दिसतंय जवळनं. वाळलेले आहेत ते, पण हात लावून पाहायची इच्छा नाही होते. कुठले कोश आहेत माहिती नाही. ककून्स. आणि खूप वेळचे दिसत आहेत ते असे लाईनीनी, अशी त्यांची माळ दिसते सगळीकडे. आणि आता आमचा रस्ता हा पुढे कुठे जातो समजत नाही आहे, कारण टर्निंग आहे आणि इकडे आता झाडी खूप आली आहे, त्याच्यामुळे मेंढ्या परत लपल्या त्या झाडीच्या मागे. आत्तापर्यंत आम्हाला घोडे दिसले, गाई दिसल्या आणि मेंढ्या दिसल्या. जवळनं नाही पाहायला मिळाल्या पण गाई. आता आम्ही अजून एक नवीन सीनवर आलो चालत चालत. मस्त वाटतंय एकदम. हे 50%, ते खाली नदी आहे आणि इथे पलीकडे असं आम्ही विचार करतोय की तिथे त्या हिरव्या हिरव्या गवतावर जेवायला बसावं. शमिकाला भूक लागली आहे. शमिका म्हणते की आता व्हॉट नेक्स्ट, आता मी काय खाऊ. हा हे इतकं मस्त वाटतं इथनं जायला. स्कूल खरंच. आणि मला वाटतं हा ट्रेनचा पूल आहे का वरचा? ट्रेन ट्रॅक आहे बहुतेक. आणि नदी, नदी स्लॅश कालवा स्लॅश ओढा स्लॅश जे म्हणाल ते. गवत कसं हलते बा सापासारखं. ओ, याच्यात दिसतंय का माहित नाही. तिथे पाण्यामध्ये गवत आहे उगवलेलं आणि ते अक्षरशः सापासारखं लवलव करता येते. लाईक क्रीपी फिंगर्स. हा, एखाद्याच्या हाताची बोट असावी तसा. माझा आवाज एको होतोय. एक होतोय आवाज. लाईक नॉट एक्झॅक्टली एको पण सॉर्ट ऑफ वियर्ड. तिथे लोक बसलेत काही काही कुरणात. इतकं आम्ही सुंदर लश ग्रीन दिसतंय आणि खूपच सुंदर दिसतंय. आणि हा पूल छोटासा, अगदी छोटा नाहीये, आहे तसा मोठा. ही नदी खूपच मस्त वाटतंय, खूपच बढिया. आणि हे दार बंद आहे. बाबू फिगर आउट करतोय दार कसं उघडायचं. अय्या, दार चक्क बंद आहे. असं कसं काय बंद आहे माहिती नाही. अच्छा, त्यांनी कडी लावून ठेवली असेल. आणि इथे असे बाण आहेत छोटे छोटे सगळीकडे. ते बाण आम्ही फॉलो करत जातोय, कारण कधी कधी मॅपमध्ये दिसत नाही नीट. आणि आता पुढचा रस्ता इकडे आहे
की इकडे आहे. काय लिहिलंय तिथे त्यांनी? फॉलो द ट्रान्स म्हणजे काय? हा हा, आता ट्रेन चालली आहे. डॉर्किंग वाली ट्रेन आहे ही, आमचीच आहे. हीच आम्हाला पकडायची आहे. वा, मस्त मस्त. आणि आता आपण इथे जेवायला बसणार आणि आहे इथे ना? आता बहुतेक जेवणाचा स्पॉट शोधू आम्ही आणि जेवायला बसू. सॉरी कार होती. तर आम्ही आता असं इथे जेवायला बसलोय आणि या दोन बायांनी आम्हाला खूप वेळानंतर परत क्रॉस केलं. मध्ये कुठेतरी ते दुसऱ्या रस्त्याने गेल्या होत्या. इथे मागे जी टेकडी आहे ज्याच्यावर बारीक बारीक पायवाटा दिसत आहेत, तो पण एक ट्रेल आहे, बॉक्स हिल, बरोबर? बॉक्स हिल ट्रेल. पण आम्ही तो केला नाही कारण तो जरा चढावाचा रस्ता आहे आणि आमचा हा पहिलाच अनुभव आहे, म्हणून म्हटलं आपण आपलं साधं सोपं करावं. तिथे आम्ही जेवायला बसलोय. इतका सुंदर व्ह्यू आहे. मग आजपासून 2-3 वेळा इथं ट्रेन्स गेल्या. ती ट्रेन कॅच करता आली असती एक तर खूपच मस्त दिसलं असतं, पण ते आम्हाला टायमिंग माहिती नसल्यामुळे ते पकडता नाही येते आम्हाला कॅमेऱ्यामध्ये. खूपच छान व्ह्यू आहे इथे. आणि असं जरा उंचावर बसलोय आम्ही एका बेंचवर. काय मेनू आता? दाल खिचडी, मशरूम मटर दाल खिचडी. आणि ज्या बेंचवर आम्ही बसलोय, चंतन थोडा हात काढतो, त्या बेंचवर लिहिलंय इन लव्हिंग मेमरी ऑफ मार्गारेट रोपर. मला खूप आवडते ही यांची आयडिया अशी. किती छान ना. माझंही नाव एखाद्या बेंचला द्यावं असं वाटतं मला. क्यूट वाटते मला ती आयडिया खूप. ॲक्च्युली आत्ता व्हिडिओ घ्यायचाच नव्हता, असं वाटलं की ट्रेन येते म्हणून घाईघाईने सुरू केला व्हिडिओ. मग विचार केला की आता सुरू केलाच आहे तर मग बोलूनच टाकू. ते छोट्याशा एका लाकडाच्या ओंडक्यावर बालू बसली आहे. हे बालू, मस्त वाटतंय काय ओंडक्यांवर? हे घर आहे का तुझं? अच्छा, प्ले रूम आहे. मस्त आहे का तुझी प्ले रूम? हाँ ये. मजा ना. मारुडी. आत्ताच्या क्षणाला इथनं ट्रेन गेली तर किती मजा येईल शंतनू. हा इथे ट्रेन ट्रॅक आहे आणि मी वाट बघते की तिथनं ट्रेन जाईन. मी 15 मिनिटं झाले कॅमेरा ऑन करून बसले आहे, पण हां, नो लक. ही मला वाटतं आत्तापर्यंतची सगळ्यात सुंदर जागा असेल नाही. इथे आम्ही आणि हा बेंच इकडे, इथे बसून आम्ही जेवलो होतो. सारखा भास होतो की ट्रेनचा आवाज येतोय म्हणून, पण नाही येते ट्रेन. आणि खेड्याकडचा भाग असल्यामुळे इथे फ्रिक्वेन्सी नसेल ना ट्रेनची. तरी आम्ही 2 ट्रेन्स पाहिल्या. एक पहिली ट्रेन गेली तेव्हा आम्ही चालत होतो, लक्षात नाही आलं. दुसरी ट्रेन गेली तेव्हा लक्षात आलं की हा खूप सुंदर स्पॉट आहे, पण आता काही उपयोग नाही त्याचा, जाऊ देत. आणि इथे घर आहे कोणाचं तरी. आणि आम्हाला जी पण अशी लोक दिसतात रस्त्यामध्ये ट्रेलमधनं जाणारी अनोळखी, सगळे असे बघून हसतात, हॅलो वगैरे म्हणतात. वेगळंच वाटतं. हा, हे किती मस्त आहे. शमिकाचा असा लहानपणचा एक फोटो आहे, मला आठवत आहे. मस्त आहे ग. हे गे. येस 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 येस.
किती सुंदर दिसते. ये चला, मी वाट बघितली, ती फळाला आली. आता मी या जागेतनं जाऊ शकते. आता मी वेस्ट कोंबले या स्टेशन पर्यंत आलोय. इथून आता आम्हाला जायचंय डॉर्किंग कडे. एक घर लागलंय. या घरात किती सुंदर बगीचा आहे ना. मस्त सूर्यफुलं लागली आहेत. छान बाग केली आहे. असं जुनं घर दिसतंय एकदम. ओक बर्न हिलकॉट आडनाव असेल कदाचित. आणि आता या रस्त्याने बहुतेक 3-3.5 किलोमीटर चालत जायचं आहे आम्हाला. म्हणजे आम्ही डॉर्किंग स्टेशनला पोचू आणि मग आमचा ट्रेल तिथे संपेल. आम्ही एक अगदीच अरुंद रस्त्याने चाललो आहे. म्हणजे तो दिसलाही नाही खरं रस्त्यावरनं, मेन रस्त्यावरनं जाताना. इतका अरुंद आहे तो. तर मला जरा डाऊट आहे की खरंच या रस्त्याने जायचं आहे का. खरंच या रस्त्याने जायचं आहे शंतनू? हो म्हणतोय तो. कारण या बाजूला घरं आहेत लोकांची. ओके, बघूया कुठे निघतो. इथनं मी फास्ट चालते, जरा रिंगाळत नाही जास्त. हा रस्ता निघाला इथे लोकांची घरं आहेत आता प्रॉपर. पण तो रस्ता इतका इरी होता की आम्ही जराशी मला भीतीच वाटली. आता हा मेन म्हणजे खेड्यातला रस्ता वाटतोय. अच्छा, आपल्याला इकडून जायचं आहे. घराच्या अंगणांमध्ये आजी आजोबे दिसत आहेत काम करताना, लॉन मुव्हिंग करताना वगैरे वगैरे. अच्छा, आहे वस्ती दिसली की बरं वाटतं. आता इथून पुढे या फाटकातनं आम्ही आलो अरुंद रस्त्याने आणि आता आम्ही परत ओपन एअरवर आलो आहे. आणि इथे आम्हाला खूप साऱ्या गायी दिसत आहेत चरताना. शमिका गायींच्या जवळ जाऊन फोटो काढते. पाहू किती हिंमत आहे तिच्यात, किती जवळ जाते खरंच. आणि आता ही जी पायवाट दिसते या पायवाटेने समोर जाणार आहोत. आणि आता पुढचा टप्पा ट्रेल मधला द्राक्षांचा मळा. इथे विनयार्ड आहे आणि ते विनयार्ड मधनं आता आम्ही चाललो आहोत. ही जी लाईन दिसते ही पूर्ण द्राक्षांची लाईन आहे. द्राक्ष लागली आहेत का जवळनं बघायला पाहिजे, कारण आहे हा सीझन द्राक्षांचा. छोटी द्राक्ष लागली. छोटी द्राक्ष लागली आहेत. अच्छा, हा, थोडं जळल्यासारखी वाटतात. पानं पण काही काही जळल्यासारखी वाटतात. पण अशी कधीच नव्हती पाहिली मी. पहिल्यांदा पाहते प्रत्यक्षात. आणि मोठी आहे, खूप मोठी आहे. आणि आता समोरनं लोक दिसत आहेत येताना. कदाचित पुढे एखादी वायनरी असेल, कदाचित वाईन शॉप असेल, माहिती नाही. आता कळेल ते समोर गेल्यावर. पण आता तरी एकदम मस्त वाटतंय. सापडले द्राक्षांचे घोस. आहेत. माझ्या मनात एकदा विचार आला की इथनं असं जाऊन बघूया लाईनीतनं कसं वाटतं ते. पण मग तिकडे बघितल्यावर लक्ष आलं की इतके लांबपर्यंत पसरली आहे ती रांग की शक्यच नाही जाता येणं. इथनंच आपलं पाहून घ्या जवळनं. काय आहे, द्राक्षाचे घोस आहेत का? कुठे दाखव. हो. हे शमिकाने एक शोधून काढला मोठा बंच. आणि द्राक्षाचे फुलं. हा, हो. नाही, द्राक्षाची फुलं नाही आहेत ती शमिका. नवीन एक्सपिरियन्स. पण आता हे असं खूप खूप लांबपर्यंत पसरलंय दोन्ही बाजूला. आणि त्याच्यामुळे आता आम्ही इथे रेंगाळत नाही. आम्ही सरळ 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 पुढे जातो. आम्ही चालतोच आहे पण अजून द्राक्ष संपतच नाही. जिथे जिथे नजर जाईल तिथे द्राक्षांची बाग दिसते, तिथे द्राक्षांचे मुळे आहेत. पूर्ण इतकं म्हणजे विराट, दुसरा शब्दच नाही.
सगळीकडे नुसती द्राक्षांची बाग आहे आणि ती कुठे त्याची बाउंड्रीज नाही सापडत आहे, कुठे संपायचं नावच नाही घेते कुठे. म्हणजे आता माहित नाही अजून किती वेळा मला असं चालायचं आहे द्राक्षाच्या बागेतनं. मजा येते, पण खूप मजा येते. आमचा ट्रेल आता संपत आला, कारण आता हायवे दिसतोय, गाड्या दिसायला लागल्या, गर्दी दिसायला लागली. खूप मज्जा आली. येताना वाटेत इतकी सुंदर सुंदर घरं पाहिली, पण शूटिंग नाही केलं. बरोबर नाही वाटत असं कोणाच्या घराचं शूटिंग करायला. असं वाटतं की ते बघत असतील. आणि 12 किलोमीटर आम्ही ऑलरेडी चाललेलो आहोत. उदाहरणादाखल हे एक घर किती सुंदर आहे ना, तरी समोरनं व्यवस्थित नाही दाखवलं. खूप सुंदर सुंदर घर आहे, जुनी शांत अशी कॉलनी असते ना घरांची, बंगल्यांची, अशी छान कॉलनी आहे. असं वाटतं आतून कशी दिसत असतील ही घरं, मला फार उत्सुकता वाटते. आणि आता आम्ही डॉर्किंग स्टेशनच्या दिशेने चाललो आहोत. आम्ही पूर्ण वेळ हायवे आणि ट्रेन ट्रॅकला पॅरललच चालत होतो, त्याच्यामुळे गाड्यांचे आवाज येत होते मधूनच, ट्रेन्स दिसत होत्या, त्याच्यामुळे असं खूप अगदी आड वाटेला कुठतरी गेलो आहे असं नाही वाटलं. ते एका अर्थाने बरंच, कारण सेफ वाटतं त्याच्यामुळे एक्सप्लोअर करतानाही. किती दूर आहे आता स्टेशन बाबू इथून? 10 मिनिटं. 10 मिनिटावर आता स्टेशन आहे. तर आम्ही ट्रेनमध्ये बसतो, पाय थकलेत. सो टाटा. शमिका, मी ट्रेनच्या बाहेर उभी आहे, दोघं ट्रेनच्या आतमध्ये आहेत. ट्रेन सुटायला आता 10 मिनिटं वेळ आहे. डॉर्किन स्टेशनवरनं ट्रेन सुटते आहे आणि इतकं छान लेड बॅक स्टेशन आहे. खूप मस्त वाटतं आहे, एकदम एकदम मस्त ट्रिप झाली. बिलकुल वाटत नाही 12 किलोमीटर मी चालले म्हणून. आणि अजून एक गंमत म्हणजे स्टेशनवर आल्या आल्या एका रॅकमध्ये पुस्तकं ठेवली होती. तुम्ही हवी ती पुस्तकं उचला आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला जे डोनेशन द्यायचं आहे ते द्या. आणि मला एक पी.जी. वुड हाऊसचं पुस्तक मिळालं मस्त. शमिकालाही एक मिळालं. शंतनूने 2-4 पुस्तकं घेतली. मला इतकी मजा आली की बेस्ट पार्ट की कुठेही म्हणजे अक्षरशः माझ्यावर पाऊस पडतोय पुस्तकांचा असं मला वाटतंय. शमिका, किती थकली आहे तू? क्वाईट पूर्ण म्हणजे आता हेच झाली आहे का तू? फ्लॅट झाली आहे का पूर्ण की नाही? आहे अजून शक्ती? मी आयलंड गार्डन्स टू घर चालू शकते ना? ठीक आहे. कशी झाली ट्रिप आज? कसं वाटलं तुला? छान, मजा आली? सगळ्यात बेस्ट काय होतं तुझ्यासाठी? क्लाइम्बिंग इन द एन्चंटेड वुड्स. तर 5 मिनिटात ट्रेन सुटेल. I love that place where we had our lunch. That was beautiful. ती बेस्ट होती ती, की जिथे आपण जेवलो, तो बेंच आणि तो पूर्ण व्ह्यू आणि कशी ट्रेनसाठी वाट बघितली, ट्रेनचा व्हिडिओ घ्यायची.
ती खूपच मजा आली मला. आणि इथे आल्यावर एक प्लेझंट सरप्राईज, मला वाटलंच नाही की पुस्तकं मिळतील म्हणून. 3-4 पुस्तकं मिळाली आम्हाला. एक पी.जी. वूड हाऊसचं मिळालं. ही पद्धत लंडनमध्येही बघितली होती मी, मला आवडली खूपच, की तुम्हाला हवी ती पुस्तकं न्या, तुम्हाला वाटते जेवढी त्याची किंमत असेल किंवा जेवढी तुम्हाला द्यायची इच्छा असेल तेवढे द्या पैसे, आणि मस्त खूप पुस्तकं जमा होणार आहेत घरी. मग आम्ही पण अशीच कुठेतरी ते देऊन येऊ पुस्तकं, मग अजून कोणीतरी वाचेल पुढे.